रिपब्लिकन पार्टी आठवले यांच्या गटाकडून एक आंदोलन करण्यात येते। शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जाते। आझाद मैदानाच्या बाहेर लोक आंदोलन करतायत। दादा, तुम्ही आज आंदोलन करतायत, तुमचा आंदोलनाचा विषय काय? महाकरुणी भगवान गौतम बुद्ध यांचं बुद्धगया येथील असलेलं बुद्ध विहार हे आतापर्यंत ज्या बामणी विचारांच्या सरणीत आहे ते देशाला 75 वर्ष पूर्ण झालेत, तरी बौद्ध धर्मावर वारंवार अन्याय होतोय आणि आता तर बौद्ध विहारावरच आमचा अन्याय झालेला आहे। त्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी मुंबईच्या युवकांनी हा मूक मोर्चा काढलेला आहे। नक्कीच केंद्रातलं व राज्यातलं सरकार या भावनांना, बौद्ध धर्मातील भावनांना विचार करून भविष्यामध्ये हा जो 1949चा कायदा आहे तो त्वरित रद्द करावा आणि या बौद्ध पौर्णिमेला या भारतातल्या संपूर्ण अखंड भारतातील संपूर्ण बौद्ध धर्मातील भावनांना आदरपूर्वक सन्मान करावा, एवढीच आमची केंद्रातल्या व राज्यातील सरकारांना विनंती राहणार आहे। मी आज मोर्चा काढला, तुमचा मोर्चा कोणाच्या विरोधात नेमका? हा नक्कीच ह्या प्रशासनामध्ये जे बौद्ध धर्माला मानतात पण कृतीमध्ये त्यांना सन्मान देण्यासाठी ते कुठेतरी आकुंचन पावतात, त्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे, हा आमची विनंती आहे। मोर्चा तुम्ही शांततेने काढला, जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नक्कीच सम्राट अशोकाचा इतिहास हा सर्व देशाला माहिती आहे, त्यामुळे बौद्ध धर्मातील लोक सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल टाकून शांतीच्या मार्गाने आम्ही या धर्माची मागणी करत आहोत। आम्हाला पुन्हा आमच्या इतिहासातला सम्राट अशोकाचे वंशज आहोत आणि त्या वंशजाचे आम्ही पालन करते आहोत, त्यामुळे शांतीच्याच मार्गाने हा विषय संपवावा हीच आमची विनंती राहणार आहे। केंद्रामध्ये तुमचे आठवले साहेब सहकारी मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, परत बिहारमध्ये सुद्धा तुमचं सरकार आहे म्हणजे ते युतीचं, मग तुम्ही आता आंदोलन करण्याची मला गरज काय नेमकी? जर एखादी बोलून तो विषय संपू शकतो किंवा तुम्ही सत्तेमध्ये असून सुद्धा आंदोलन करण्याची गरज का पडते? सत्तेमध्ये 1949चा जो कायदा आहे तो केंद्रामध्ये रद्द होतो आणि आमचं जे मागणं आहे की महाराष्ट्र सरकारने हा ठराव मांडून केंद्र सरकारला पाठवावं आणि बिहारच्या सरकारने नितीश कुमारने हाही ठराव पाठवून त्यांनी केंद्रामध्ये पाठवा आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले असले तरी पण त्यांनी सांगितले की पंतप्रधानांना भेटून हा विषय आम्ही मुडीत काढू, त्यांना समजावून सांगू की अशा पद्धतीने चाललेल्या बौद्धांच्या ज्या महाबोधी विहार आहे त्या विहारामध्ये अशा पद्धतीने हिंदू जे भटजी बुवा जानवेवाले, आता तिथे जानवं कोण बनते घालत नाही, पण हे जानवेवाले बुवांचे तिथे काय काम आहे? तिथे आतमध्ये नेऊन पिंड ठेवतात काय, आतमध्ये रामाच्या मूर्त्या ठेवतात काय? ही चुकीची पद्धत आहे ना। अरे तुम्हाला एवढं दिलं आहे ना बाबरी मस्जिद पण हे बौद्धांचं स्थान आहे, खोदून बघितलं तर बौद्धांचे सर्व हे भेटत आहेत, अवशेष भेटत आहेत। मग असं असताना अशा पद्धतीने आमचे एक मंदिरं त्यांनी बळकावले, जे आता तिरुपतीचं बालाजी आहे ते पण बौद्धांचं स्थान आहे, पंढरपूरचं जे पंढरचं विठोबा रुक्माईचं आहे तेही बौद्धांचं स्थान आहे, सारनाथचं बुद्ध जे आहे तेही, म्हणजे अशा पद्धतीने ह्या समाजाला सम्राट अशोकाने 84,000 जे बौद्ध स्तूप केले त्यातली मंदिरं आहेत आणि ह्यानी ज्यावेळी असे भटजीबुवांचं सरकार येतं त्यावेळी अशा पद्धतीने होतं। आम्ही त्याच्या सरकारचा निषेध करतो, महाराष्ट्र सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, आम्हाला आमच्या मागण्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे आमच्या न्याय हक्क जे आहे, आमचा अधिकार आहे तो द्यावा। भगवान बुद्धाचं जे मोठं स्थान आहे महाबोधी विहार, तिथे तुम्हाला काय पडलं? एवढं तुम्हाला मंदिरं पडलेली आहेत, दिलेली आहेत आणि म्हणजे अशा पद्धतीने ज्या चाललेले जे रिवाज आहे तर तो कायदा रद्द करावा ही आमची मागणी आहे, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी आदेश दिलेला आहे, ते नितीश कुमारला भेटणार आहेत, मोदी साहेबांना भेटणार आहेत, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की हा ठराव लवकर पास करा, नाहीतर हा उद्या हे जन आंदोलन हे मोठ्या शांत पद्धतीने आहे, उद्या उग्र होईल। भीमा कोरेगावचा इतिहास माहिती आहे तुम्हाला, आम्ही एका दिवसात मुंबई बंद केली होती, चक्का जाम केला होता, तसे मुंबई बंद करायला आम्हाला काही वेळ नाही। आम्ही पॅन्थरचे कार्यकर्ते आहोत, आठवले साहेब पॅन्थरचे नेते आहेत, त्यांनी पॅन्थर घडवलेल्या चित्त आहेत, म्हणजे असे लढवही आम्ही कार्यकर्ते असताना आज भगवान बुद्धाचं जे आम्ही शांतीचा मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही आज आजचा मोर्चा काढलेला आहे। धन्यवाद सर आमच्याबद्दल। आमचा मोर्चा शांततेने आणि तो मोर्चा आम्हाला शांततेने करू द्या अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली। कॅमेरा पर्सन नरसिंगसह मीरा डाकणे, TV मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।